हाय स्टुडंट, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीतील सायन्स या विषयाचा 8वा लेसनचे नोट्स, जे की आपल्याला खूप मदत करतात अभ्यास करायला. तर त्याच्यातला पहिला घटक आहे पोल्युशन. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. कंटामिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज पोल्युशन. त्याच्यानंतरचा घटक आहे पोल्युटंट म्हणजे प्रदूषके. फॅक्टर अफेक्टिंग नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टम अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज पोल्युटंट. एअर पोल्युशन. कंटॅमिनेशन ऑफ air by harmful substances like poisonous gas, smoke, particulate matter, microbes, etc. is called as air pollution. ह्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण सर्वप्रथम प्लांट्सचं बघणार आहोत आणि त्याचा इफेक्ट पहिला आपण बघणार आहोत स्टोमेटा गेट क्लोज. सेकंड आहे स्लोविंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आता ॲनिमल्सचा बघणार आहोत. पहिला त्याच्यातला इफेक्ट आहे रिस्पायरेशन इज ॲडव्हर्सली इफेक्टेड आणि दुसरा घटक आहे इरिटेशन्स ऑफ आईज. याच्यानंतरचा घटक आहे डिप्लेशन इन ओझोन लेअर म्हणजे ओझोन लेअर ही कमी होणे. Ozone layer is present below the stratosphere at the height of 48 km from Earth surface that protect the living world of the Earth's surface. Ultraviolet UV-B radiating from the sun. आता याच्यानंतर जे आहे ॲसिड रेन म्हणजे आम्ल पाऊस. Oxide of sulfur and nitrogen are released into atmosphere through burning of coals, timbers and fuel oil. This acid mix with raindrops and snowflakes and come down as a rain called as a acid rain. याच्यानंतरचा घटक आहे इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन म्हणजे आम्ल पावसाचे परिणाम. फर्स्ट आहे acidity of soil and water bodies increases due to acid rain. It harms the aquatic organisms, plants and entire forest life. Total ecosystem are adversely affected. And second आहे heavy metals like mercury and cadmium are absorbed by the plants and thereby enter the food chain indirectly due to the acid rain. तू लिहिलेलंच वाचून दाखवली काय? आता याच्यानंतरचं आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन म्हणजे एअर पोल्युशनला आपण कसं थांबवू शकतो. तर त्याच्यातला पहिला आहे स्मोक इमर्जिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन्स हार्मफुल पार्टिकल्स. पोल्युशन कंट्रोलिंग मशिनरी शाउड बी यूज्ड अरेस्टर्स फिल्टर्स. सेकंड आहे प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिकिंग वेस्ट जनरेट इन द सिटीज. आणि थर्ड आहे आपला कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट केमिकल्स वेपन etc. फोर्थ आहे कंट्रोल बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. नॅचरल रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन म्हणजे की नैसर्गिक कारणे आहेत वॉटर पोल्युशनचे. त्याच्यातलं पहिला आहे ॲक्वेटिक वीड्स डिकम्पोजिंग मॅटर मड स्लीव्ज सॉइल इरोजन मायक्रोब्स लाईक फंगी अँड बॅक्टेरिया algae and non-metals are the natural reasons of water pollution. हे नैसर्गिक कारणे आहेत वॉटर पोल्युशनचे. आता आपण पॉइंट्स बघणार आहोत. सॉइल इज सेड टू बी polluted when there are changes in its physical, biological and chemical properties and its fertility decrease due to the either natural or man-made reasons. दुसरा पॉइंट आहे इफ वेट वेस्ट इज डम्पेड ॲट अ रॉंग प्लेस इन्स्टेड ऑफ कंपोस्टिंग पॅथोजन्स ग्रोव्स अपॉन इट विच आर देन मिक्स्ड विथ वॉटर कॉझिंग एअर पोल्युशन. याच्यानंतरचा पॉइंट आपला आहे इन्सेक्टिसाइड केमिकल फर्टिलायझर वीडसाइड आर युज्ड इन ॲग्रिकल्चर विच कॉज सॉइल पोल्युशन. याच्यामुळं सॉइल पोल्युशन होते.
excessive use of chemical fertilizer cause water pollution, and greenhouse affected the global warming. CO2 is present in the very less quantity in atmosphere. It is plays very important role of absorption of solar heat. Effect of this CO2 on the earth temperature is nothing but greenhouse is affected to CO2, nitrogenous oxide, methane, and CFC also trap the heat. These are called as greenhouse gases. ह्या नोट्स आहेत आणि जे आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे. आपण जर हे वाचले तर आपल्याला बुकमधलं 8व्या धड्याचं चॅप्टर बघायचंही गरज पडणार नाहीत. असे आहेत नोट्स.